अहिल्यानगरच्या खडकी येथे तुकाराम मुंढे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आलेला आहे। जेव्हापासून अन्न आणि औषध पुरवठा विभागाला तुकाराम मुंढे यांचे आयुक्त म्हणून बदली झाली तेव्हापासून राज्यभर अनेक धाड सत्र जे आहे, कारवाई ज्या आहे त्या सुरू आहे आणि याचाच एक भाग म्हणून आता त्यांचं अभिनंदन करण्यासाठी हा दुग्धाभिषेक करण्यात आलेला आहे। काही शेतकरी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। नेमकं काय कारण आहे, काय सांगा, आज तुम्ही तुकाराम मुंढे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घातलेला आहे, काय कारण? त्याचं एकमेव कारण असं आहे, आज महाराष्ट्रामध्ये जवळपास 50% भेसळीचे पदार्थ मिळत आहेत। ते कुठेतरी थांबलं पाहिजे। त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाला एक खंबीर असा अधिकाऱ्याची गरज होती आणि ती स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मिळाला अधिकारी असं आम्हाला वाटते। त्यांची बदली कुठेही होऊ नये, मुख्यमंत्र्यांना एवढं आव्हान करण्यासाठी आम्ही हे दुग्ध अभिषेक घालून त्यांच्या समर्थनार्थ सर्व शेतकरी आता रस्त्यावरती उतरलेलो आहोत। आणि महत्त्वाचं कारण म्हणजे शेतकऱ्याचा सुद्धा त्यात असा फायदा आहे का शेतकरी कुठल्या प्रमाणात भेसळ करत नाही, पण ज्या वेळेला आमच्याकडून दूध खरेदी केली जाते, हे प्लांटवाले असतील किंवा मोठ्या कंपन्या असतील, ह्या मोठ्या प्रमाणात त्यामध्ये भेसळ करतात आणि त्याच्यात तोटा शेतकऱ्यांचा होतो। त्यांच्या दुधाला भाव मिळत नाही। शेतकरी दिवस रात्र इथं कष्ट करतोय, 1-1 लाखांची गाई घेऊन तिला फक्त 10 लिटर दूध मिळतंय आणि या ठिकाणी हे 10 लिटरचे 50 लिटर दूध करण्यासाठी केमिकलचा वापर करतात आणि शेतकऱ्यांच्या खऱ्या दुधाला भाव मिळत नाही। तुकाराम मुंढे जेव्हापासून या विभागात रुजू झाले, किती फायदा होतोय याचा? कारण दुधाची भेसळ मोठ्या प्रमाणात होती ना, आज तुम्ही दुग्धाभिषेक घातलेला आहे। आज दुग्धाभिषेक घालण्याचं एकच कारण आहे की आमच्या कुठेतरी शेतकऱ्यामध्ये आता एक संजीवनी निर्माण झाली आहे। कारण चांगल्या प्रकारचे दूध गेल्यानंतर शेतकऱ्याच्या दुधाला भाव भेटेल, त्याचप्रमाणे नागरिकांना बी खायला चांगल्या प्रकारचे पदार्थ भेटतील व ग्रामीण भागातील दुग्ध व्यवसाय हा एक कणा समजला जातो। कारण बहुतांश पिकाला बाजारभाव नसल्यामुळे ग्रामीण भागात शेतकरी मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय करतो। आज दुग्ध व्यवसायाची परिस्थिती या भेसळीमुळे फार बेकार झाली होती, परंतु आता कुठेतरी मुंढे साहेब या पदावर रुजू झाल्यापासून आम्हा शेतकऱ्याला एक संजीवनी मिळाली आहे की आमचे कुठेतरी चांगले दिवस येतील व शेतकऱ्याच्या दुधाला योग्य तो भाव मोबदला मिळेल। तर निश्चितच आपण बघितलं की शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव मिळेल आणि जे अन्न औषध प्रशासनाकडून जे कारवाई चालू आहे त्याचं अभिनंदन जे आहे, ते कौतुक जे आहे ते या शेतकऱ्यांकडून करण्यात आलेलं आहे। कॅमेरा कुणाल जायकर, TV9 मराठी, खडकी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।